शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। राज्यातील अनुकंपा तत्वावरील सर्व रिक्त पदे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय। अनुकंपा तत्वावरील रखडलेल्या जागा भरण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। अनुकंपा तत्वावरील चतुर्थ श्रेणीतील जागा भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये राज्यभरातील जवळपास 9,758 जागा आहेत। या सर्व जागा 15 सप्टेंबरपर्यंत भरल्या जाणार आहेत, ज्यामुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुकंपा तत्वावरील एवढी मोठी भरती होताना पाहायला मिळत आहे। चतुर्थ श्रेणीतील भरती ही खाजगी कंत्राटदाराकडून केली जाते, मात्र अनुकंपावरील जेवढ्या जागा आहेत त्या भरल्या जाणार असल्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे। परिणामी प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 10,000 उमेदवारांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने अनुकंपा तत्वावरील सर्व रिक्त पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यासोबतच या नियुक्ती प्रक्रियेत अनेक सुधारणा करून मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला आहे। ही प्रक्रिया येत्या 15 सप्टेंबर 2025 पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणार आहे। राज्यातील शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला त्या विभागात नोकरी देण्याची तरतूद अनुकंपा धोरणात आहे। हे धोरण 1973 पासून लागू आहे आणि त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत। या धोरणानुसार गट क आणि गट ड मधील पदासाठी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ही सवलत मिळते। अशातच राज्यात अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या बऱ्याच काळापासून रखडल्या होत्या। यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदामधील एकूण 9,568 उमेदवार प्रतीक्षेत आहेत। यापैकी सर्वाधिक 5,228 उमेदवार हे महानगरपालिकामधील, 3,705 जिल्हा परिषदामधील तर 725 उमेदवार नगरपालिकामधील आहेत। नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 506 उमेदवार प्रतीक्षेत असून पुणे 348, गडचिरोली 322 आणि नागपूर 320 यांचा क्रमांक लागतो। त्यामुळे या शासन निर्णयाचा संबंधितांना फायदा होणार आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनल।